शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपली बऱ्याच दिवसापासून डिमांड होती की कोसोल एनर्जीचा जे कोसोल कंपनीनं बसवलेले पंप आहे त्या संदर्भातला व्हिडिओ टाका म्हणून. तर हे जे स्ट्रक्चर आहे पूर्णपणे हे कोसोल एनर्जीचं आहे. आता हा पूर्णपणे याचा आपण माहिती पाहणार आहोत. याचा कंट्रोलर कसा आहे, ACDC कंट्रोलर आहे का, पाणी किती मारतं, हे पंपाच्या पॅनल कोणत्या टेक्नॉलॉजीने बनलेले आहेत, पॅनलचा जो डेटा काय आहे, किती वॅटचे पॅनल आहेत आणि पाणी किती मारतं, त्याच्यानंतर याची फिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपण पाहणार आहोत. आता कोसल कंपनीनं जे आहे ते पंप आता बऱ्याचशा ठिकाणी बसवलेले आहेत, परंतु खूप स्लोली या कंपनीचं काम चालू आहे. आता इथं हे पंप माझ्या शेजारी बरेच दिवसापासून बसलेला होता, परंतु पाणी नव्हतं विहिरीत, त्याच्यामुळे आपण त्याचा रिव्ह्यू जो आहे तो करू शकलो नाही. आता पूर्ण याची आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल नोटिफिकेशन बटन सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून सोलार योजनेविषयी जे काही नवनवीन अपडेट असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि इतरही योजनेसंदर्भातले अपडेट हे तुमच्या सोबत जे आहे ते लवकरात लवकर मिळत राहतील. त्यामुळे बेल नोटिफिकेशन सुद्धा तुम्ही प्रेस करून ठेवा. तर चला आपण बघूयात. सर्वप्रथम याच्या स्ट्रक्चर पासून आपण सुरुवात करूयात. याचं स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर स्ट्रक्चर इतर कंपनीपेक्षा याच्या स्ट्रक्चरमध्ये थोडीशी आपल्याला मजबूती या ठिकाणी पाहायला मिळते. यांनी काय केलं, आता हे 3 HP पंप आहे, तर 6 पॅनल या ठिकाणी टाकलेले आहेत. आता बहुतांश कंपन्या काय करतात की 6 पॅनल बसवण्यासाठी ह्या 2च पोल त्या ठिकाणी देत आहेत आणि 3 पर्लिंग देत आहेत. एकंदरीत यांनी काय केलेलं आहे की 4 जे आहे ते आडव्या जाड पर्लिंग दिलेले आहेत आणि हे छोटे जे आहेत ते पोलच्या स्वरूपात छोटे 3 अँगल दिलेले आहेत आणि जो उभा पोल आहे, जो उभा करतो जमिनीमध्ये, जो काही 3 मीटर आहे, कोणत्याचं 3.5 मीटर आहे, तर ते पोल त्या ठिकाणी दिलेलं आहे. हालाकी आता कंपनीनं व्यवस्थितरित्या मटेरियल दिलेलं आहे, परंतु या ठिकाणावर जर आहे तर जे काही लोकल एम्प्लॉई असतात, जे बसवणारे असतात, तर त्यांनी भरपूर गलत्या केलेल्या आहेत. जे वीज अरेस्टर त्या ठिकाणी लावलेलं नाही, पंपाला व्यवस्थित अर्थिंग दिलेली नाही, तर हा भाग तो वेगळा राहिला. हे बघा, आपल्याला कोणत्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही, कोणत्या कंपनीला आपल्याला डावलायचं नाही, फक्त एक शेतकऱ्याच्या माहितीस्तव आपण हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणावर शूट करत आहेत. बघा, सर्वप्रथम आपण याच्या काय करू, आता प्लेट बघूया. तर ह्या प्लेट बघायचं झालं तर प्लेटवरचा डाटा बघायचा तर कोसोल एनर्जी जे आहे तर स्वतः प्लेट मॅन्युफॅक्चर करते. या ठिकाणी त्यांचं स्टिकर दिलेलं आहे. एका प्लेटची कॅपॅसिटी आहे जी 535 वॅट एवढा पॉवर जनरेट करू शकतात. ह्या प्लेट जे आहे ते मोनोक्रिस्टलाइनच्याच आहेत, परंतु बायफिशियल टाईप आहे. याच्या खालची जे फायबर प्रत आहे ते या ठिकाणी लावलेली नाहीये, त्यामुळे जे आहे ती प्लेट ही इतर प्लेटपेक्षा जास्त पॉवर ही जनरेट करते, कारण ही प्लेटची पॉवर जनरेशन क्षमता जे 600-700 वॅट पर्यंत त्या ठिकाणावर ते वाढवू शकतात. आता भरपूर कंपन्यांनी 3 HP सोलारसाठी जे आहे ते 500 वॅटच्याच प्लेट दिलेल्या आहेत, परंतु या कंपनीनं जे आहे ते 535 वॅटची प्लेट दिलेली आहे. एकंदरीत हा प्लॅन जवळपास 3300 वॅटचा प्लॅन्ट या ठिकाणी दिलेला आहे 3 HP साठी. तर यांचं जे काही नो लोड व्होल्टेज आहे तर 49 वोल्ट इतका नो लोडवर व्होल्टेज जनरेट करतात. त्यानंतर लोडवर जे आहे ते 40 वोल्ट इतका व्होल्टेज या ठिकाणी एक प्लेट जनरेट करते. तर आता याचं बघूयात आपण की कंट्रोलर संदर्भात माहिती बघूयात. कंट्रोलर ACDC आहे का आणि कंट्रोलर कशा पद्धतीत चालतो हे सर्व आपण इथं या ठिकाणावर बघणार आहोत. ठिकाणी कोसोल या एनर्जीचा कोसोल या कंपनीचा जो आहे तो 3 HP कंट्रोलर आहे. आता कंट्रोलर बघायचं झालं तर फिटिंग वगैरे थोडंसं वीक वाटतं यांची, परंतु हा कंट्रोलर यांनी दिलेला आहे कोराम या कंपनीचा न्यू एनर्जी सोलार पंप कंट्रोलर अशा पद्धतीत दिलेला आहे. आता कंट्रोलरचा डाटा जो आहे तो या ठिकाणी आता याच्यामध्ये जे आहे ते फक्त आणि फक्त एक स्टिकर या ठिकाणी लावलं होतं त्यांनी. आता कंट्रोलरवरचा जो डाटा आहे तर आता पूर्णपणे हे पावसानं हे निघून जात आहे. याचा जे काही करंट क्षमता आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यावरल्या सिरियल नंबर वगैरे हा घासून जात आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत. याचं बिल वगैरे सुद्धा शेतकऱ्याला दिलेलं नाहीये कंपनीनं, म्हणजे शक्यतो कंपन्या देत नाहीयेत. परंतु आता हा जर डाटा निघून गेला तर मग कंपन्या पंपाच्या तक्रारी वगैरे करण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येणार आहेत, कारण मोबाईल नंबरवर तक्रार घेत नाहीत. हा पंपाचा सिरियल नंबर वगैरे इथं जे आहे ते कंपन्याला फोन केल्याच्या नंतर मागतात. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नंबर वगैरे या ठिकाणावर जे आहे तर लिहून ठेवणे किंवा याचा फोटो घेऊन ठेवणे हे बंधनकारक आहेत. कंट्रोलरच्या बाबतीत सांगायचं झालं तर इनपुट हे 180 वोल्ट ते 450 वोल्ट पर्यंत आहे. 15 एम्पियरचा कंट्रोलर आहे. त्यानंतर आउटपुट हे जे आहे तर याचं
180 ते 230 वोल्ट पर्यंत DC आउटपुट आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर हा कंट्रोलर AC DC नाहीये, या ठिकाणी फक्त आणि फक्त DC कंट्रोलर आहे. तर याच्यामध्ये बाकीचा जर डाटा बघायचा झालं तर सेम जसा आहे 3 HP संदर्भातला तशाच पद्धतीत डाटा आहे. तर कंट्रोलर जो आहे तो कंपनीचं म्हणणं आहे मोबाईलवर ऑन ऑफ होतो, परंतु या ठिकाणावर जो आहे तो मोबाईलवर शेतकऱ्याच्या याच्यामध्ये त्यांनी ऑन ऑफ करून दिलेलं नाही. आर्थिंग वगैरे अशाच सोडून दिलेले आहेत. इथे आर्थिंग जोडलेलीच नाही. आता वीज अरेस्टर वगैरे जे आता ह्या आर्थिंग ही बंधनकारक आहे जोडणे, याच्यामुळे मोटरला खूप मोठा धोका होऊ शकतो. शेतकऱ्यांनी ह्या आर्थिंगी पाहून घेणं गरजेचं आहे, कारण हे जॉईंट वगैरे याच्याहून शॉक लागण्याचा जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळं हे सगळं काही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. वीज अरेस्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं लावणं गरजेचं असतं. तर आपण आता बघूया त्याचं पाणी वगैरे. आता पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे, कुठंच सूर्य दिसायला नाहीये, पूर्ण ढग आहे. आता याचा ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा पाणी पाहू, आणि शक्यतो जर झालं ऊन जर आलं तर नक्कीच आपल्याला उन्हामध्ये सुद्धा कशा पद्धतीत पंप पाणी मारतो हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिथे आता मोटर ही चालू आहे. दिसायला का? आता या ठिकाणी जो आहे तो हा 3 HP 30 मीटर हेडचा पंप या ठिकाणी लावलेला आहे. पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. ही जे आहे ते 63 mm म्हणजे 2 इंच डिलिव्हरी या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीत हा पाणी मारतो ढगाळ वातावरणामध्ये. आता ऊन नाही आहे, शक्यतो ऊन आल्याच्या नंतर आपणाला त्याही पद्धतीचं पाणी जे आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत ढगाळ वातावरणामध्ये हा पंप कसा पाणी मारतो हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण तुमच्याकडे असणारे कोणते पंप आहेत ढगाळ वातावरणामध्ये किती पाणी मारतात, असेच पाणी मारतात का, तर हे सुद्धा आम्हाला तुम्ही नक्की कळवा. आता याचं थोडीशी वाट बघून आपण जे आहे ते ऊन आल्याच्या नंतर याचा पुन्हा एकदा व्हिडिओ इथून शूट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला समजेल की ऊन असताना हा पंप जो आहे तो पाणी किती मारतो. कारण आता फ्रेश तेवढं तर वातावरण होणारच नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, आभाळ सगळीकडेच येत आहे. त्याच्यामुळे पण प्रयत्न करूयात की व्हिडिओ घेण्याचा. तर हीच माहिती होती कोसल एनर्जी या पंपाची. आता बरीच तुमची डिमांड होती, त्यानुसार आपण जो आहे तो होईल त्या पद्धतीत जे आहे तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा कोसल एनर्जीचा पंप आहे तो मागेल त्याला सोलार योजनेमधून बसलेला आहे हा पंप. नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा करतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आणखीनही आपण BJ टेक्निकल म्हणून एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे, त्याच्यावर आपले सर्वच टेक्निकल व्हिडिओ येणार आहेत. म्हणजेच तुमचे मोटर वाइंडिंग पासून तुमचे कंट्रोलर दुरुस्ती वगैरे या सगळ्या तांत्रिक गोष्टीचे ज्या आपल्याला प्रायमरी अडचणी येतात शेतामध्ये त्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आपण त्या चॅनलद्वारे टाकणार आहेत. त्यामुळं त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जे काही तुम्हाला प्रायमरी अडचणी येतात त्या संदर्भातले टेक्निकली टोटली व्हिडिओ त्या चॅनलवर असणार आहेत. त्याच्यामुळं त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.